जय जोहार, जय आदिवासी. नमस्कार आदिवासी बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, विठ्ठल मातकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सफर करणार आहोत सातपुड्याच्या भात लागवड संस्कृतीची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काही माती फक्त माती नसते, ती असते आपल्या पूर्वजांची आठवण. काही पाऊस फक्त पाऊस नसतो, तो असतो उद्याच्या भाकरीचा शब्द. आणि काही शेती ती केवळ पिकवली जात नाही, ती जगली जाते. महाराष्ट्राच्या नकाशावर एक जिल्हा नंदुरबार, सातपुड्याच्या डोंगर रांगाच्या कुशीत घेतलेली भूमी आणि या भूमीच्या शतकानुशतके नाते जपणारा भिल्ल आदिवासी समाज. इथे पावसाचा पहिला थेंब जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा मातीचा सुगंध फक्त नाकात भरत नाही, तो थेट मनात उतरतो. सातपुड्यातला पाऊस म्हणजे आकाशाने धरतीवर केलेलं प्रेम. आणि त्या प्रेमाची पहिली चाहूल लागली की शेतकऱ्याच्या मनात एकच विचार उमटतो, आता पेरणीची वेळ आली. भिल्ल समाजाच्या जीवनात शेती ही केवळ उपजीविका नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि पिढ्या पुढे आलेली ज्ञानाची शिदोरी आहे. आज आधुनिक तंत्रज्ञान आपल्या दारात आलं असलं तरी या मातीचा स्वभाव ओळखण्याची कला, पावसाची चाहूल घेण्याची नजर आणि ऋतूची भाषा समजण्याचं ज्ञान आजही या समाजाच्या हातात जिवंत आहे. भाताचा एक दाणा दिसायला छोटासा, पण त्यामागे दडलेली असते मोठी काळजी. बीज निवडण्यापासून रोप तयार करण्यापर्यंत आणि रोप शेतात रुजवण्यापर्यंत शेतकरी घरची जबाबदारी सांभाळत शेतात राबत त्या भाताच्या प्रत्येक रोपाला आपल्या हाताने आयुष्य देतात. आणि मग पाण्यात पडणारे पाय, चिखल उडतो हातात, हिरवी रोप, चिखल, पाणी, पाऊस आणि माणसाचा घाम, या चार गोष्टी एकत्र आल्या की सातपुड्याच्या कुशीत हिरवं भविष्य उगवतं. पाऊस आला, धरती हिरवी झाली, भाताची रोप लावूया, आपल्या लेकरासाठी अन्न पिकवूया. या हातांना मातीची भीती नाही, कारण या हातांना माहित आहे हीच माती उद्या आपल्या घरात अन्न बनवून देणार आहे. भिल्ल समाजाच्या जीवनात गीत आणि नृत्याला विशेष स्थान आहे. गाणं म्हणजे इथे केवळ मनोरंजन नाही, ते आठवण आहे, ते भावना आहे, ते समाजाचा एकत्र बांधणार नातं आहे. शेतातला थकवा असो, सणाचा आनंद असो की निसर्गाचा केलेली विनवणी, गीत प्रत्येक ठिकाणी सोबत असतं. भिल्ल लोकगीतामध्ये निसर्ग, देवता, सण, शेती, प्रेम, पण शेती म्हणजे फक्त हिरवाई नाही. कधी पाऊस कमी पडतो, कधी अतिवृष्टी होते, कधी रोग येतो, तर कधी बाजारभाव शेतकऱ्याच्या मेहनतीपेक्षा कमी ठरतो. तरीही हा शेतकरी थांबत नाही, कारण त्याच्या हातात फक्त कुदळ नसते, त्याच्या हातात असतो पिढ्यानपिढ्याचा विश्वास. हा फक्त भात नाही, ही सातपुड्याची शान आहे. हा फक्त शेतकरी नाही, ती आपल्या अन्नाचा निर्माता आहे. आणि ही फक्त भिल्ल समाजाची कहाणी नाही, ही त्या प्रत्येक हाताची कहाणी आहे जो मातीमध्ये घाम गाळून संपूर्ण समाजासाठी अन्न उगवतो. सातपुड्याच्या कुशीत पावसाच्या थेंबांनी भिजलेली आणि भिल्ल बांधवाच्या कष्टाने फुललेली ही भात शेती. आजही एकच गीत आहे, माता जगली तर माणूस जगेल. जय सातपुडा, जय शेतकरी, जय आदिवासी संस्कृती, जय जोहार, जय आदिवासी. तुम्हाला नंदुरबारच्या आदिवासी भात शेतीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अस्सल ग्रामीण व आदिवासी संस्कृतीच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला